ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। परम पूज्य स्वामीजीले सुंदर ग्रंथ असले सुभाषित संदेश तुम्ही ऐकल्याची। लक्ष्मी कशी संपादन करका, कीर्ती कशी मेळटा, विद्ये कशी येता आनीची आमगेली बुद्धी कशी निर्माण जाता, हे एक सुंदर चिंतने सगळ्या लोकांक मना वच्चेशीची परमपूज्य स्वामीजींनी आमकां सगळ्या लोकांची सांगिल्ली आसा। संतोष जाता आसा। प्रायः शनिवाराची अशें हांव न्हू मस्त लोक आज हांगा मेळ्ळ्याचे। मागे समाजाचे मेचो लोकांक आज शेनवार हांगा आंगड बंद, थोडे कण दुसरो उरताचे। बुधवार दावण घेवन हुबळी दिकान बंद जाता, आयतवार बाकी कण बंद उरता, जाल्यार हांगा शेनवार विशेश अशें न्हू तिंकरज अशें ते सगळे लोक आज हांगा पावलाचे संतोश विशय। आमगेले कथोपदेश प्रायशा मुक्साचे टायम आमगेले कारण मुक्षिता येवची टायम, जाल्यार आत्तां सुरवात करची पडा। जाल्यार एक सान खंयचें कितें चिंतन आसा ते चिंतनेक त्रुटी येवचें ना म्हणचे बदल सान कथा सांगूंक गे न्हू अंतिम भागाक आमी आतां वचा। एक गांवा भितरी पती आनी पत्नी वास करता आशिल्लेची। तो पती बिजनेस करता आशिल्लो, वेवसाय करता आशिल्लो, उद्योग करता आशिल्लो। प्रायः तिगे स्वभाव मस्त एक शांत रितीचो मनुष्य। अशी जावं गे न्हू लग्न जावन 20 वर्षां लेबेची बायल एक सुमोकन उलयचेवो ना, बायलेन कळत तसल्या कामा बद्दल समाधान सांगचेवो, संतोष व्यक्त करचेवो तेगेले कण ते गुण नाशिल्ले। घरा येवचे, आशिल्ले खावचे, न्हिदचे, पिवचे आनी परत साखणीक तेगेले कामां वचचे, हेचेची एक क्रम ताणें दवरून घेतिल्ले। प्रायः अशी 20 वर्ष जाता गेले। बायलच न्ही ते घोवालेद्राक सहजान ताका उलयचे मन आसते बी उलयचे जावूच नाशिल्ले। घोवाले मनस्थिती तशी आशिल्ले। अशें हांव न्हू दिवस वता उरलेची प्रितीने एक दिवस वेची हे महात्माने बायले कण उलयले नाशिल्ले। तिगेले बद्दल विशेश जालें तसले अभिनंदन सांगले नाशिल्ले। एक दिवस सकाळी मी उद्योगाक वचे खातीर उठूंक घेवन तयार जाला। तिगेले बायलेक पाप मात्या दुखी जालेबेची घोवाक कितें जावं तें कण घालका म्हणून तांणी का उठूक घाल तेणें
मात ते हात अडचून घेता ताणें काकान दिल्ले ह्यो घोव पळिले रेच पळी नाशी घेन ताणें पिलो सरा 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 ते गेले व्यवसाया गेलो संध्याकाळाक परतून येता आसतो घरा रिकानी तेन्ना मध्यवाटीक एक महात्मा ताका मेळ्ळेचे ते महात्माने तेगे कडेन सहजानूच दान विचारले कितें तरी दी रे बाबा आपणाक म्हणून तेन्ना हे मनशांनी ते गेले केशे आशे तसले पयशे काणगे न्हू ताका दिले आनीची पांय पण आशिर्वाद घेतलो तेन्ना महात्मान विचारले कशें आस तूं कशें चलता आस तुगेलो वेवसाय म्हणून कितें सांगचें 20 वर्सांतल्यान एकूच आमी काम करता आसा आशिल्ली तशी आसा येदे जास्त बी ना येदे कमी बी ना कशी चलता तशी चलता आसा मागील मना आसा हांवें मस्त उन्नत आसतना वचका बरें करका अत्यंत श्रीमंत जावका म्हणून जाल्लेरी खंयच्या मागीर हाती लागतना 20 वर्सां आशिल्ली तशी हांव आसो तुमी कितें तरेची म्हाका एक आशिर्वाद दिया म्हाका कितें तरेची तुमी बरें घेवचें वाट दाखया म्हूण सांगे न्हू ह्यो गृहस्थ ते महात्मा कडेन मागता आसा महात्मा थोडे वेळ दोळ ढांपलेची नंतर दोळसोन ताका सांगलेची पळय बाबा तुवें जिवना भितर एक उन्नत स्थाना वचका म्हण जालें आसलेली तुगे कितें बिजनेस आसा वेवसाय आसा हें वाडका म्हण जालें आसलेली तुवें तुगेली बायलेक होगळीका गौरव दिवका संतोशान दरिका केन्ना तें तूं काम करता तेन्ना तुगेलें सगळेंच काम अभिवृद्धी जाता वता अशें हांव न्हू हें अभ्यास तुका ना म्हण म्हाका कळ्ळें अशें तूं आशिल्ली तशी आसा येदी बी तुगेली भितर परिवर्तन जाता ना अशें न्हू थोडे बदलावण कंगे आयच्यानी सुरवात कर तूं बायलींनी कितें तरी केल्लें रे प्रितीन खान होगळी ताका संतोश करी समाधान तर दवरी पळय तुगेले कितले अभिवृद्धी जाता वता म्हणून प्रायः इतले दीस पर्यंत हें वाणी ताका कोणा सांगलें नाशिल्ली इतकी संतोश हांव गेलो ताका अशें हांव न्हू महात्मा पायपणो ह्यो ग्रस्त पुना घरा आयलो रात्री येता आशिल्लें जेवणा टायम घरा आयलो हात पांय धुवन घेतलो सगळे पॅन्टांनी कान दवरलो मुंड न्हेसून घेतलो आनी जेवणा वचून बसलो बाप बायल साखणीतन दुखी भितरी त्रास काडटा आसा जलेबीची घोवायदा कांय दाखोवंक घेनाशिची घोवाक ताणें वाडले घोव जीवचे स्टार्ट केलो स्टार्ट करतना ताका याद आयले ते महात्मान सांगिल्ले बायली होगळी बायले कणे संतोशान उरशी करी म्हूण सूर कल्पळया हेणें आहा हा 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 रांदई म्हळ्यार कितें जाला तुगेर हातीचें रांदई अद्भुत रांदई असलो आनी हांव खंय खावना म्हूण सांगे न्हू सावकाश सूर कल्लो चितले खराब ना सुकी तोंडा हांगेना आब्बा हें सुकी की चटणी की म्हूण कळटना म्हाका चितलें बरें जावंक गेलां हें नांव कितें दिवचें म्हूण कळटना म्हाका कितलें रुची करता गो तूं अद्भुत मुगो तुगे हातीचे गुण म्हूण सांगे न्हू होगलिले 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 हें कान बायल मातशें दुखीन मुगी राबून आसा केन्ना हें होगळीक जास्त येता गेलें की तेन्ना हें बायल मनीस राग येवन गेले भितर गेले लाटणे बड्डी घेवन आयले राप्पा राप्पा म्हण फाटी मात दिले म्हाजेले घोवाक
घोव आश्चर्य आश्चर्य अशी बी जातकी म्हण वगळिले. कितें मारतास तूं? हांव तो वगळिता आसा, कितें मारतास तूं? तेन्ना बायल सांगता, हांव 20 वर्सां तुमकां करून घालता आसा, तुमकां एक दिवसूच त्या खंयचेच बरें जालें म्हूण सांगू जालें ना. आज म्हाका आराम ना म्हणून बाजूक घालची बायल मनीस म्हाका धंदा फाण दिला. म्हाका आराम ना म्हणून बायल घालची बायल मनीस धंदा फाण दिला. त्या खातीर आहा हा हा म्हणली तुमी, ताका तुमी घातले म्हण खंय जाण न्ही. धर्म कर्म संयोग कशी जालें पळया तेगे परिस्थिती. प्रायः अनेक घरचे पती येयले स्वभाव अशी उरत न्ही. बायल कितें कंग घालो तिंक तें मागीर चोचीत ना केन्नाची, तिंक तें बरें लागतना. जाल्यार खंय तरी बाजू घार जेवणा वचोवची, दुसऱ्या बायलान कितें तरी करची. आहा हा 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 संगीत कळनाशिल्लें संगीत स्टार्ट वता तोंडा भितर. कितले रुची कशी करता. थोडे मागीर बायलेन शिकून दी म्हूण आनी परतून. खंत नमनीचे हे पुरुषाल स्वभाव जावंक गेला म्हणजे चिंतन करचे अनिवार्यता आसाच्या मुखार. ते घोवाल कथा उरो कारण ते बायल मनशां राग आयले कारण कितें बाजू घरच्यान हाडले आपणान कळालें न्ही हें त्या बायले मनशां होगळीता म्हणून त्या बायले दिसले ते आनी 4 पेट मारले. जाल्यार आज काल अनेक घोव लोक कितें करता आसाची, बायलेन करचे त्याग, बायलेन करचे काम, बायलेन करचे कितें सेवे आसा ते कितले तिने लक्षात घेताची, कितले बायले तिने प्रिचीन उलयताची, कितले तिने बायले होगळयताची म्हण विचार करूं. म्हणजे स्थिती भितर अनेक घोव लोक कितें वागता आसाची हें कितलें योग्य. खंयची देवी आमची कातरी तेगेले घार बंधू भगिनी भाव लोकां सोडून घेवन हांगा येता. आमची कातरी तेगेले सर्वस्व जीव घेवन आमकां बरें करता. तेगे कितें तरी 4 उतर बी उलयचे जावत ना आमी, ताका प्रितीनी सांबाळून घेवचें बी जावत ना आमी, जाणकल बदल एक कृतज्ञता बी दिवचें जावत ना आमी. जाता जाल्यार ते मनस्थितीची आज ना जावंक गेला आमकां. बायल म्हळ्यार हां आसते एक ही एक स्थिती भितर आज आमी जीवन करता आसाची. प्रायः आमगेले गोरू केन्ना म्हणटा उरतशिल्लेची मनुष्य जिवना भितरी अभिवृद्धीकर काम जाल्लें आसतरी तेगेले व्यापार वेवसाय वाडका म्हण जाल्लो आसतरी खंयचे मनुष्य घरा भितरी बायलेक प्रितीन पळोवंक येता, ताका गौरव दिता, ताका विशेशान आदर आतिथ्य दिता, तेगे मनुष्य जिवना भितरी संपत वाडता वता म्हूण. आमी गुरुजी कडेन विचारलें कारण कितें हाका बायलेक प्रितीन पळोवंक घेतिल्ले निमित्त संपत जास्त जावचें कारण कितें. तेन्ना गुरुजीन सांगिल्लें चिंतन आमी लक्षात धरून घेवका. ते संतान सांगलें तिणी बी सांगलें मनुष्या जिवना भितरी अत्युन्नत स्थिती व्हरचे ग्रह म्हळ्यार शुक्र आनी गुरू. शुक्र ग्रह कितें आसा हें बायले भितर उरता घरचें. ते शुक्र ग्रहाक कितले आमी पोशण दिता की कितले गौरव दिता की कितले आमगेले बिजनेस कितें जाता वता इम्प्रुवमेंट्स जाता वता, कितले बिजनेस आमगेले वाडता वता. अशी जावंक गे न्हू आमी आमगेले वेवसाय वाडके जाल्यार आमगेले उद्योगा भितर बडती मेळका म्हण जालें आसतरी आमी घरा भितर आसले आमगेले बायलीक की आमगेल्या अम्माक की आमगेले भयणीक गौरव दिवचे भाव कितें आसा
आमी वाडून घेवची अनिवार्यता आसाची. तेकाची मनुस्मृती भितरी मनु महर्षी सांगता यत्त नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणून. खंय मातसो लोकांक बायलांक गौरव स्थान आसकी थंय दिव्यते वाडटावत. खंय दिव्यते म्हळ्यार कोण गो? देव म्हण न्ही गो. संतोष, आनंद, अभिवृद्धी, समृद्धी हे आपापची वाडटावत. खंय यत्रैतास्तु न पूज्यन्ते तत्र सर्वा अफला क्रियाः. तत्रैता अफला क्रियाः. खंय बायलां गौरव मेळटना की, बायलां संतोषान उरतना की, बायलां समाधान ना की, थंय तो मनुष्य कितें करो तेगे सगळे कामां व्यर्थ जातात. खंय हें सत्य आज आमी कळून घेवची आवश्यकता आसाची. आमी कितले घरा भितरी मातसो लोकांक, बायलेक, भयणीक, आजीक, म्हालगड लोकांक, मातसो लोकांक गौरव दिताची, जितले आमगे जिवना भितर शुक्र ग्रह बलिश्ठ जाता वता. केन्ना तो तितलो बलिश्ठ जाता वता की तेन्ना आमगे सगळे समृद्धी आमकां प्राप्त जाता वता. अशें आमगे न्हू आमी एक सत्य अर्थ करून घेवका. तें म्हळ्यार मागीर घरा भितर तसले बायलेक, आवयक, भयणीक अर्थात मातसो लोक तांकां गौरव दिवपाची. जास्तीत जास्त बायलेक, कारण बायलेक आनी शुक्र ग्रहाक नेर जाल्लो संबंध. आवयक आनी चंद्रा संबंध आसतरी शुक्र ग्रहाक नेर संबंध बायले निमित्त येता मनशाक. अशें आमगे न्हू खंयच्या घरा भितरी बायलाक विशेश तसले तृप्ती, आनंद, संतोष, गौरव उरतकी थंय सगळें वाडता वता, थंय सगळें समृद्धी जाता वता. हें सत्य आमी कळून घे न्हू. आमी घरा भितरी आमगेले बायलेक गौरव दिताचे रे प्रायशः आमगेले सगळें काम यशस्वी जाता. हें आमी केन्नाच याद दवरून घेवका. अशें आमगे न्हू हें कथा कितें आसा, हें कथा एक लाक्षणीक ज्ञान आसले बेची हेजें तात्पर्य इतलेची. आमी सहजानुची बायल म्हळ्यार घरा उरता ते म्हणजे एक भावनेचेर आमी जिवन करचें न्ही. ते एक ग्रह लक्ष्मी तेगेले निमित्त म्हाका समृद्धी येवका, ताका गौरवान पळोवन घेवका म्हणजे भाव केन्ना जागृत जाता वता. तेन्ना जिवना भितरी आमी बदलावण करून घेताची, आमी प्रितीन बायले कडेन उलोवचे शकताची, बायले गौरवचे शकताची. तुमचे निमित्त आमगे सगळेची अभिवृद्धी जाता वता. आमी अनेक कण पळयताची इतले स्थिती केम जालेरी घोव बायलेक बायले तोंड पण सुद्दां उलयत ना. तसले अनेक घरां आसाची. कसले दुर्दैवी कितकी कितले त्या बायलां मना हिंस येता म्हणचे वरकेची तांकां कळटना म्हणचे खंय की आजी आमी खंय पावूंक आशिल्ले थंय पावनाशिल्ले तसलो तुका मस्त कारण जालें आसा. इतलेच न्ही सवचे टायमार सवचे तरी येद्दी बी फाटी मुखार काडटा ना आशिल्ले बायलांनी कितें करचे थंय चूक काडून सवचे, मानसीक जाल तसले हिंस दिवचे. हे कितले पर्यंत योग्य? जिवना भितरी अभिवृद्धी तरी आमी पळय काम जाल्लो आसतरी ते शुक्र ग्रह स्वरूपी जाले तसले बायलेक आमी कितले पर्यंत प्रिती, विश्वास, आदर, गौरव दिवत ना. तितले पर्यंत आमी जिवना भितरी अत्युन्नत स्थिती पावचेक शक्य जावत ना. अशें हांवें न्हू थोडे आमी परिवर्तन करून घेया. आमी थोडेची विशेष हांवें न्हू बदलावण हाडून घेया. आमी जिवना भितर बरें जावका ते बरें जावं कशें उरलेली अर्धांगने जाले तसले मागीर बायलेले सपोर्ट म्हाका जावका तिके सपोर्ट म्हाका जावं कशें उरलेली ताका संतोशान दवरून घेवची जबाबदारी मागिले. ते केवल घरा भितर काम करचे इतलेच न्ही ते ग्रह लक्ष्मी जावं शकता तरी ताका गौरवान पळोवन घेवका तेगे मनाची कितें इच्छा आसाची ते पूर्त करचे केन्ना आमी प्रयत्न करता वताची तेन्ना आमगे जीवन समृद्ध जाता वता. अशें हांवें न्हू आमी थोडेच जिवना भितर परिवर्तन करून न्हू आमी बरे वाटे वचा. मातो लोकांक बायलांक संतोशान दवरया, आमी संतोशान उरया. तसली एक मनस्थिती श्री ज्ञानेश्वरी देवी आमकां सगळ्यांक दिवं म्हणजे एक विशेष मागणी श्री देवीले चरणावर भितर करचेक इश्ट करता आसा.
मस्त संतोष जाता असा चातुर्मास्य देवीच्या आशीर्वादानिमित्त आणि तुमगे सगळं लोकांले सहकार निमित्त बरे रिचारी चलता असा आज वरकीच अनेक इतले पाद्यपूजा कार्यक्रम अन्नदान कार्यक्रम महाअन्नदान सेवे सर्व सेवे हे सगळेची घडलेची मस्त दुसूस गांवतून आज मस्त लोक येंगेनू हे सगळे सेवे केल्ले आसा आज विशेष आमगेनू मडगांवतून बीच अनेक समाज बांधव लोक आलेलेची शिरसीतून बी आयिल्लेची बेंगळूरतून बीची आज अनेक समाज बांधव लोक येवंगेन आज हांगा विशेष तसले सेवे तिने दिल्ले आसा अशें आमगेनू शिरसीची युवक संघाची आज मस्त लोक आयिल्लेची गेले वर्ष चातुर्मास कळटा मारी मस्त सेवे तिने केलेले साखंडी येऊन सांज पर्यंत उरून गेलो मस्त सेवे करत असले त्याचे सेम युवक लोक आज येऊन गेले हांगा पाद्यपूजा सेवे केल्याची बेंगळूरतून मागिल्ले ज्ञानेश्वर महिला मंडळीची पुन्हा थोडे पदाधिकारी लोक आयल्याची अशें आमगेनू मडगांवचे सगळे लोक आयल्याची तिंग सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता देवीले आशीर्वाद दवरो म्हणचे प्रार्थने करता आसा विशेष आमगेनू आज एक 2 व्हड सेवे आज आमगेले आत्मीय लोकांनी दिले आसा ते म्हण सांगले चातुर्मास्य संपूर्ण सेवे एक दिवसा संपूर्ण सेवे ते 25,000 सेवे ते सेवे देवने ब्राह्मण समाज मडगांव गोवा तिन्ही विशेष सेवे हे दिवंगेनू हे चातुर्मास कार्यक्रमाक एक भव्याचे हाड आसा अशें आमगेनू मडगांवचे सगळे बांधव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशीर्वाद दिलो म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी मागेले शिरसीचे श्रीयुत विनोद मानकामे शिरसी तिन्ही गेले पटी चातुर्मासा टायमारी दिवसा थंय सेवे करता आसलेची दिवसा भाग घेत आसलेची मस्त उमेदगार म्हणटा बद्दल मस्त अभिमान अशें आज बी तिने हांगा येवन गेलो हे एक विशेष चातुर्मासाचे संपूर्ण सेवे आज तिने दिनो हे चातुर्मास कार्यक्रमाक सहयोग दिला आसा सगळे कुटुंब घेवन आयलेचे आवयक सगळे लोक घेवन येवन हे चातुर्मास कार्यक्रमाक विशेष सहयोग दिला आसा अशें हांगा मागीले विनोदांनाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद दवरो म्हणचे प्रार्थने करता आसा संध्याकाळा भितर जी सुंदर तसले कार्यक्रम म्हाज्या हांगा पळयले मागेले दावणगेरेचे सगळे आवय लोकांनी मेळून घेवन ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेली ज्ञानेश्वरी भजना मंडळी बेंगळूरचे 3 वर्कीचे अनेक इतले स्तोत्र भजना कार्यक्रम बरे करून चलोवन दिंगेन हे कार्यक्रमाक सहयोग दिले तेजे बरोबरी विशेष सांगून आज एक सुंदर तसले भजन आमी आयकले ते म्हळ्यार मागेले अवर्साचे श्री गजानन विठ्ठल भजना मंडळीचे सगळे मित्र लोक आवय लोक सुंदर भजना कार्यक्रम चलोवन दिले त्या सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद कृतज्ञ सांगचे इश्ट करता अशा मस्तीतले अभिमानान ती नेताची कार्यक्रमाक भाग घेताची कार्यक्रम करताची थिंग गेले आनी आमगेले संबंध आलचे कालचे न्ही केन्ना मठ सुरवात केले तेन्ना तनीची आमगेले अवर्साची भजना मंडळी मठाक अविनाभाव संबंध प्रति वर्षी ती नेताची थंय देवी सेव दिताची कांय विचारता तिनी आमी कितें वेवस्था करून दिवंक म्हणना तिनी गाडी करून येताची तिनी सगळे करून तिनी सेवे करता तिनी वताची तितले प्रिती विश्वास तेंगेले म्हालगड लोकांनी मागीर सुरवात केलो ते आज मागीर युवा मित्र लोक पुराचें चलोवन दिता आसच आज प्रायशः युवक लोक ह्या दिकांनी येवचे मस्त कश्ट जाल्यार मागीर युवा मित्र लोक इतले छंद करून चलोवन दिता आसता म्हटल्यार मस्त छंद करून चलोवन दिता आसच अशें सांगे न्हू मागेले कितें श्री गजानन विठ्ठल भजना मंडळी प्रायशः तेंगे शेनवार थंय भजन उरता जाल्यार बी हांगा भजन करकाच म्हण मुद्दाम ज्या न्हू आज हे दिवस तिने हे कितें भजन कार्यक्रम चलोवन दिलो आसा तेजे बद्दल डुमके पाक न्ही घुमटे पाक घुमटे पाक छंद करून ते बी तिने वाजोवन ह्या कार्यक्रमाक एक छंद हाडलो आसा एक अद्भुत केलें तसलें शिवान तांडव नृत्य केलें तसलें एक आनंद हाडलो आसा ते सगळे लोकांक पुनः धन्यवाद सांगचेक इश्ट करता आसा अभिनंदन सांगचेक इश्ट करता आसा देवीला आशीर्वाद म्हणून प्रार्थना करता आसा आनी थोड्या वेळा भितर आतां हांगा तीर्थ दितलेची सगळे लोकांनी लायनशी दिवका तीर्थ घेवका बट म्हणटा सांगलेशीची सगळे लोकोची क्रमजान उठता वच्चा पयले आमगेले वैदीक लोक घेतलेची त्यानंतर वॉलंटियर्स लोक वाडचे वचके तिने घेतलेची तेजे नंतर बाकी सगळे लोक येवन तीर्थ घेवन 2 स्टेप मुखार वचून तीर्थ पियेंक घेवन स्वामीजी पांय पडून प्रसाद महाप्रसाद घेवन मुखारच्या कार्यक्रमाक सहयोग दिवका म्हणटाच आज की आमगे अनेक आवय लोकांनी नैवेद्य करून हाडिल्ले आसा ते बी मस्त व्हड रुपाचे तेंक उत आसा शेनवार मस्त करता सांगून मस्त नैवेद्य करून हाडिल्ले आसा त्या सगळ्या आवय लोकांक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद सदा सर्वदा आमगे लोक चुरो म्हणची प्रार्थना करताची
मागील कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायणस्मृत्याः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.